नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज पिंपळास गाव या ठिकाणी नवीन मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास दिबा पाटील यांचं नाव मिळावं या संदर्भात होणाऱ्या जन आक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये एक चांगली बैठक त्या ठिकाणी आलेली आहे आणि पिंपळास गावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत यशस्वीप्रमाणे भूमिपुत्र आगरी कोळी ग्रामस्थ सर्व मंडळी नेते युवक युवा युवती महिला बचत गट व विद्यार्थी यांचा मोठ्या संख्येने त्या बैठकीमध्ये सहभाग होता। दिनांक 16 डिसेंबर 2000 नियोजित एक बैठक सभा घेण्यात आलेली होती आणि जो आंदोलन होणार आहे 22 ते 24 या दिवशी आणि त्या आंदोलनाला कशा प्रकारे आयोजन करावं नियोजन करावं या संदर्भात असलेल्या आयोजन संदर्भामध्ये दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी नियोजन बैठक स्थळ होतं रिक्षा स्टँड पिंपळास, माणकोली नाका ते नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावर 22, 23 व 24 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या जनाक्रोश महारॅलीचे आयोजन करण्यात मतानं पिंपळास ग्रामस्थांना मंजुरी दिलेली आहे। 22 डिसेंबर 2025 रोजी मुख्य मोर्चा आधी पिंपळास येथे काय घडामोड होणार आहे बघा। पिंपळास गावात स्वतंत्र रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि रॅलीमध्ये साधारणपणे विद्यार्थी सहभाग होणार आहेत आणि त्या दृष्टीनं सहभाग त्यांनी नोंदवणार आहेत। महिला बचत गट आहे, गावातील युवक मंडळ आहेत, क्रीडा संघ आहेत, मित्र मंडळ, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांचा व्यापक असा सहभाग निश्चित करण्यात आलेला आहे। दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी अंतिम ठराव बैठक झालेली आहे आणि मागणी माता मंदिर पिंपळास आणि या ठिकाणी ती बैठक आयोजित झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये कुठले ठराव मंजूर झालेत बघा। मंजूर ठराव 1 मुद्दा क्रमांक 1 म्हणजे शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पिंपळास गाव रिक्षा स्टँड येथे समस्त ग्रामस्थ, विद्यार्थी, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, महिला बचत गट, युवक युवती यांची एक रॅली काढण्यात आली। तसेच रॅलीमध्ये प्राथमिक विद्यार्थी बरेच असे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभाग झालेले होते। 22 डिसेंबर रोजी जी काही रॅली निघणार आहे आणि त्या रॅलीसाठी सकाळी 8 वाजता पिंपळास रिक्षा स्टँड येथे सर्व लोक जमणार आहेत। 9 वाजता माणकोली येथून नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या जनआक्रोश रॅलीचं प्रस्थापन होईल आणि त्या ठिकाणी ही मंडळी जाणार आहे। प्रवास व्यवस्था काय केलेली आहे? सर्वपक्षीय नेते, पुढारी व वरिष्ठ ग्रामस्थ स्वतःची वाहने घेऊनच उपस्थित राहणार आहेत। म्हणजे गावचे सर्व नागरिक जे स्वतःचीच वाहनं घेऊन उपस्थित राहणार आहेत। ज्याच्याकडे जी सोय होईल त्या पद्धतीने त्यांनी यायचं आहे। गावातील इतर प्रारंभिक व महत्त्वाचे विषय पुढील बैठकीमध्ये सविस्तर घेण्यात आले। काय घेण्यात आलेलं आहे? गावात माननीय दिबा पाटील, काय दिनकर बाळू पाटील यांच्या कार्याचा गौरव आणि नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांच्याच नावाचा मान मिळण्यासाठी पिंपळास गाव एकजुटीने लढा देणार आहे आणि पिंपळास गावातील सर्व ग्रामस्थ हे एकत्र आलेले आहेत आणि एकजुटीने सर्व मतभेद विसरून ते 22 तारखेच्या रॅलीमध्ये सहभाग होणार आहे। पिंपळास गावच्याच पद्धतीनं कोण गावामध्ये देखील आयोजन सभा घेण्यात आलेली आहे आणि कोण ग्रामस्थ देखील त्यामध्ये सहभाग होणार आहे। अशाच प्रकारच्या रॅल्या, अशाच प्रकारे जनजागृती सभा भिवंडी तालुक्यातील गावागावात घेण्यात येत आहेत। तसेच कल्याण तालुक्यातील गावागावामध्ये घेण्यात येत आलेले आहे। मुंबई, नवीन मुंबई आणि ठाणा परिसरातील देखील नागरिक मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभाग होण्याचं आवाहन ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे। ज्या आगरी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्याने जे दिबा पाटील शेतकऱ्यांचे नेते, जे सर्वसामान्य बहुजनांचे नेते, ज्यांनी 5 वर्ष आमदारकी, विरोधी पक्ष नेतेपद, 2 वर्ष खासदार आणि भ्रूण हत्याच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये कायदे करण्यास शासनास भाग पाडलं
असं सर्वसमावेश नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व आणि त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय दिबा पाटील पनवेल येथील ठिकाणी देण्याच्या संदर्भात महाराष्ट्राच्या सरकारनं विधिवत ठराव मंजूर करून देखील आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 महिन्यामध्ये सदरच्या नावाचं घोषणा करणार असं सांगितलं असताना तांत्रिक त्रुटी दूर करून आम्ही त्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार असं सर्वपक्षीय कृती दलाचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि त्यांच्या सहकार्याने दिलेलं असताना देखील आणि सर्वसामान्य बहुजन समाज हा दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह करत असताना देखील शासन, केंद्र सरकार दिबा पाटलांच्या नावाचं दिबा पाटलांच्या नावाची अधिसूचना पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळात काढत नाही आणि ती तात्काळ काढावी म्हणून दिबा पाटलांच्या समर्थार्थ भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी बहुजन समाज, 12 अलुतेदार, 12 बलुतेदार, SC ST समाज हा मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे आणि रॅलीमध्ये सहभाग होणार आहे आणि गावागावामध्ये तशा प्रकारचं अंतरण आणि वातावरण तयार झालेलं आहे. या शासनाला आता त्यांचं नाव देण्याच्या दृष्टीनं तात्काळ भूमिका बजावणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं शासन बजवाल अशी अपेक्षा आहे. आणि 22 तारखेला मोठ्या संख्येनं सर्व मतभेद विसरून या ठिकाणचे बहुजन समाज, आगरी कोळी समाज तसंच 12 बलुतेदार अलुतेदार समाज, SC ST समाज उपस्थित राहणार आहे आणि रस्त्यामध्ये त्याची प्रचिती येणार आहे. शासन याची दखल घेईल अशी अपेक्षा आहे. आणि या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.